मकर संक्रांती निमित्त इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील कुंभारवाड्यात मातीच्या सुगड्या बनविण्याच्या कामाला वेग आलाय। मकर संक्रांतीचा सण म्हटलं की आपल्याला आठवते ती मातीची सुगडी। या मातीपासून बनवलेल्या सुगडीला मकर संक्रांतीच्या सणात फार महत्त्व आहे। या मातीपासून बनवलेल्या बारीक बारीक सुगड्या या सुवासिनी पूजासाठी वापरतात। इंदापूर तालुक्यातील शहा महादेव नगर येथील कुंभारवाड्यातही अशीच सुगड्या बनवण्याची लगबग पाहायला मिळतीये। हजारो सुगड्या तयार केल्या गेल्यात, आता त्या बाजारात नेण्यासाठी देखील सज्ज झाल्यात। खरं तर हा कुंभार व्यवसायच आता खऱ्या अर्थानं अडचणीत आलाय। पूर्वी मातीची ही भांडी आणि बारीक बारीक पंत्या, सुगड्या या वस्तू सतत घरगुती वापरासाठी वापरण्यात येत होत्या, पण आता मात्र या प्लास्टिकच्या अतिवापराच्या काळात वातावरणातील बदल आणि जीवनशैलीमुळे नागरिकांचा कल आधुनिक वस्तूंकडे वाढलाय। ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी नागरिक बाटलीबंद पाण्याला तसेच पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास पाण्याच्या जारला पसंती देत आहेत। त्यामुळे आता या व्यवसायातील अडचणी वाढल्या असल्याची खंत कारागीर व्यक्त करतायत। सध्या कुंभारकाम व्यवसाय अडचणीत का आहे? महागाई वाढल्यामुळं अडचणीत कुंभार धंदा आता सध्या अडचणीत आहे। जी पहिलं जे होतं ते पहिलं आपल्याला सगळी माती फुकाट होती, घोड्याची लीद फुकाट होती, आणि हातावर चाक फिरवून आपण जे होतं ते परवडत होतं। पण आता सध्या की शी माल 25 रुपयाला जरी विकला तरी आपल्याला ह्या खर्चामुळे आपल्याला परवडत नाही। पहिला 10 रुपयाला जरी विकत होता तर ती परवडत होता। आता पहिला हाताने फिरवत होतो चाक, त्याचं ती परवडत होतं, पण आता इलेक्ट्रिक निघून सकट आपल्याला काय ती परवडत नाही। पहिला 10 रुपयाला खण गेलेला ते आपल्याला परवडत होता, आता 25ला गेला तरी परवडत नाही महागाई वाढल्यामुळं। प्रतिनिधी देवा राखुंडे, NTV न्यूज मराठी, इंदापूर, पुणे।